आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातून। धाराशिवच्या लोहारा पोलीस ठाण्यात लाचखोरीचा स्फोट झालाय। 2 लाख रुपयांची लाच घेताना लोहारा पोलिसांचा गुन्हेगारी चेहरा उघड झालाय। लोहारा पोलीस ठाण्याचे एपीआय सह तिघे एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात लोहारा पोलीस ठाण्याचे थेट सहाय्यक पोलीस निरीक्षकासह हेड कॉन्स्टेबल रंगेहात पकडले गेले आहेत। एनटीपी न्यूज मराठीला मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात त्याला सह आरोपी न करण्यासाठी लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराव कुकलारे, पोलीस शिपाई आकाश मधुकर भोसले, पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे आणि निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बळीराम बोळके यांनी तब्बल 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे। पैशांचा सौदा जमला नाही, तक्रारदाराने दिले सोन्याची कडे आणि त्यानंतर सुरू झाला खरा लाचखोरीचा व्यवहार। तक्रारदाराकडे 5 लाख रुपये नव्हते, त्यामुळे त्याने 10 तोळे सोन्याचे कडे आरोपींना गहाण ठेवले। यानंतर आरोपींनी तक्रारदाराच्या भावाकडून परस्पर 4 लाख रुपये घेतले, पण तरीही तक्रारदाराकडे आणखी 5 लाखांची मागणी सुरूच ठेवली। अखेरीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली सापळा कारवाई आणि पोलिसांचा मुखवटा उतरला। 6, 7 आणि 10 नोव्हेंबर रोजी पुणे परिक्षेत्रातील लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत आरोपींनी सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचं मान्य केलंय। त्यावरून दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला आणि रात्री 7च्या सुमारास पोलीस नाईक अर्जुन तिघाडे यांनी तक्रारदारांकडून 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताच रंगेहात पकडले गेले। या प्रकरणात 4ही आरोपींना ताब्यात घेऊन भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई एसीबी पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। सापळा अधिकारी म्हणून अँटी करप्शनचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्यासह प्रवीण निंबाळकर, दयानंद गावडे आदींनी काम पाहिले। धाराशिव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला हादरा देणारी ही लाचखोरी विरोधातील कारवाई मानली जात आहे। लोहारा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व 2 कर्मचारी हे लाच घेत असताना रंगेहात सापडले। शोकांतिका म्हणावी लागणार आहे आम्हाला। या महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ आहेत। त्या मतदारसंघामधला एक लोहारा उमरगा मतदारसंघ, त्यामध्ये लोहारा तालुका अगदी 47 गावांचा आणि 45 ग्रामपंचायतीचा असलेला हा छोटासा तालुका, यामधील अधिकारी सुद्धा जर अशा मोठ्या वरिष्ठ अधिकारी जर एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये जर लाचखोर प्रकरणामध्ये सापडत असतील, ते तालुक्यात चालणारे सर्व अवैध धंदे या पोलिसांचं पूर्णतः राजाश्रय आहे। पोलीस सर्व अवैध धंद्यांना सह जर अशा आरोपींना जर मदत करत असतील आणि त्याकडून जर वारंवार खंडणी वसूल करत असतील, हस्तकर भक्षक बनत असतील, तर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनता पाहायची कुणाकडे। प्रतिनिधी सचिन बिद्री, एनटीपी न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।